हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही कौशिकनी धर्मव्यादाले संवादारी धर्माचे रहस्य पळयत रसचे धर्मव्यादत पुराई सांगून जतरी एक कौशिक एक तागेलगी प्रश्न निमगिता इंद्रिय निग्रह म्हळ्या कशी म्हूण सांगून तेदना तो सांगता इंद्रिय निग्रह कोरका जल्लरी मनशाक तागेले इंद्रिया वैरी कंट्रोल असुका म्हूण. इंद्रिय म्हळ्या कसं न्ही दोळो कानू नाक चर्म तोंड आनी वय पांच ज्ञानेंद्रिय म्हणटा. हे पांच ज्ञानेंद्रिया वैरी ता कंट्रोल असुका नानतला रे पळय मन आजी पशी वयरची एक मन हे पांच इंद्रिया निग्रह करचें मन एक पण मनान कसली दोळ्यान हें पळोवका कान्नान तें आयकुका नाकान हें हुंगुका जिब्बेन तें खावका असल स्पर्श म्हाका जावका असल कसले आशी आयलीची म्हूण जाल्यार मागीर ती इच्छा पूर्ण करच्याक तो मनुष्य सतत प्रयत्न करता कळ्ळें. मनाचे आधारान म्हळ्यार मन एक अडीपाय जावन अधिष्ठान जावन घेवन दोळो कानो जीब नाक चर्म हे पांच ज्ञानेंद्रिय पांच नमनेची आशी तांकां कसं न्ही रूप रस गंध आघ्राण स्पर्श हे पांच विशाचे सुख हें ते आयले म्हूण जाल्यार ताजे वयर अती आसक्ती ताका राग म्हणटाची. ते रागा निमती ते जायनी म्हूण जाल्यार द्वेश क्रोध मागीर ते आसक्ती आमी पावलीची म्हूण जाल्यार ते आनीकी जेवका म्हळ्यार लोभ ताजे वयरी मोह हें पुरय जाता. पळय इच्छा असूची वस्तू मेळना म्हूण जाल्यार ताका क्रोध म्हणटाचे. ते मेळ्ळे म्हूण जाल्यार मोह उत्पन्न जाता. पळय मोह म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार खंयचे जेवो कसले एक वस्तू मेगेलो मेगले जावन सुका म्हूण दिसता पळय ह्या मोह म्हणटाची. खंयचे वस्तू शाश्वत जावन आसतोय नाका. आतां बामणाक बायल बैलेक बामूण वर्डीक जातना शाश्वत बंधन म्हूण सांगून वर्डीक करताची. मोह एकल्याल वयर एकल्यांक मोह वाडतर वता जाल्यार त्यांनी शाश्वत जावन खंयी 100 इंटू 1 2 बामूण ओटू मोरू खंय पुरोची जाल्यार चडावत जावन एकल्या दुखून एकल्या वियोग आसता. एक वेळ बायलेल वियोग बामणा जाता जेवो बामणाल वियोग बायले जाता. खंयचेय एक मिगेल मोहाचे मिगेल वस्तू ये मिगेल ओटू वचुका म्हूण आमी लेखल्यार कसले जायना. शाश्वत जावन कोणा लागीं कसले वरना कसले वरना म्हळ्यार आतां ताणें एक भुंय घेतली ಸ್ವಲ್ಪ घर घेतलें ಸ್ವಲ್ಪ संपत्त केलो शाश्वत जावन तागेलें आसतलें ना न्हय. एक दीस तो पुराय सोण वचुका जाता जाल्यार हे सत्य जावन आशिल्ले विशय जाल्यार मनशां हें प्रेमना मत्वें कसलें मना वचना. मनशाल मनान तें कची तें म्हाका जावका हें मेगेली इच्छाई पुरयसून घेवका आमी तशी कोरका अशी कोरका म्हूण संपादन करतर आसता. कोरून एकल्या हातान हात उबारून दान दिना कोणाकय कसले एक दान करना एक तागेल तरी तो खर्ची ना तशी ते ओटो करून दवरले ताका लोभ म्हणचे तशी करून आस्ती दवरून दवरून बँकान तूं डेपोजीट करून करून आंगड वाडता वाडता भारी संतोष पावता जाल्यार ते ऐश्वर्य जन्मा येतना गेले शिल्वे आण येतन कसले हाडलावे नान मे मरण जाताना हागेल म्हाका वतवे ते नान मे नाका ताणें आसतनाची
ताणें वट करलेलो आसता न्ही कितले की लॉस जेवच्या पुरो तो कितले की लाभ जेवच्या पुरो जाल्यार हे मिगेलेची म्हूण म्हणल्यार भ्रांती मोह हें वचन ना पळय ताका न्ही हें भावना कसली हें मिगेलेची हांवें केल्लें म्हाका देवका म्हूण म्हणलेलें त्या भ्रांतिकाची मोह म्हूण म्हणचें आनी राग आसक्ती म्हूण म्हणल्यार ते कसले आश पळय ते आमकां जेवका म्हणून ते अनुभविता ताजे वेर एक आसक्ती वाडटा पळय ताका राग म्हणचें कोण लोभिकी कोण राग द्वेश आशिल्लो मनीस की ताका धर्म कार्य करूं जायना एकच वेळे धर्म कार्य करचें एक अगत्य आयली म्हूण जाल्यार कोरका नवे म्हूण करता ताका दुड्ड कळून घेवच्या मन आसना कळ्ळें आनी हांवें बरें केल्यार हे धर्म कार्य केल्यार म्हगेल कुटुंबे सगळें बरें जाता इत्याक म्हगेल दुड्ड खर्चून तांकां पुराय बरें जावका कसलें म्हणलें द्वेश असल पुराय निमती तो तसो धर्म कार्य करूंक वचना फकत करूका म्हूण जाल्यार तो असाल पुराय मनांत दवरून घेवन करता एक नेमना खातीर करता व्याजेन चरते धर्मम अर्थम व्याजेन रोचते व्याजेन सिद्ध्यमानेषु धनेषु द्विजसत्तम म्हळ्यार व्याज म्हूण म्हळ्यार कसो गो तसो व्याजेन चरते धर्मम धर्म कार्य करका म्हूण म्हणला बट मामान सांगला अमके एक याग कोरका यज्ञ कोरका करना नसल्यार पक्कानी बदल कसले वायट जाल्यात बट मामू पुरे जनाला सांगून बोंतू न्हय ताका सांगला हांवें करी म्हूण जाल्यार कर न्ही ताका लोभ आशिल्लें म्हूण सांगून बरी दुडवा पिसोता म्हूण सांगता न्हय वळ खातीर करचें ताका व्याज म्हणचें व्याजेन नेमना खातीर एक नेमान दवरून करचें म्हणटा पळय तशी व्याजेन रोचते अर्थम अर्थ संपादन करतो असले खंयचे एक मोस करून म्हूण येता जेवो एक धार्मीक कार्य दोळ्यान करता म्हूण दोळ्यान विंगड जेन्ना दाखोवचे खातीर कोर न्हू तांतूय कसले अर्थ संपादन करूं जाता म्हूण करता मोस कोर कुटिलत कोर धनार्जन कोरका म्हूण लेखिल्ल्याक केन्नाय मन तांतू वचता तेंची पाप कर्म चड जाता जीन म्हूण कोणेय तागेले फ्रेंड्सान स्नेहितान सुहृद्भिः वार्यमाणश्च पंडितैश्च द्विजोत्तम उत्तरम श्रुती समृद्धम ब्रवीती अश्रुती योजितम आनी कसं की अधर्मार जीवन करतात न्हय म्हणून स्नेहिताक अयो हाणें अधर्म करचें नाका आशिल्लें म्हणून स्नेहिता दिसता बायले दिसता तांगेले पुरोहिता दिसता तांणी पुरय पळय हे धर्म अशें करूं नज म्हूण म्हळ्यार तांगेलें तोंड मुचान सोडताची तुका कसलें आनी तो अशें कोरयत म्हळा तशें कोरयत म्हळ्यार पेदंबुल्लोन न्ही चतुरवुक्ती म्हूण म्हणटाची उत्तरम श्रुती समृद्धम वेद अरगैसून पिवन जल्ला की म्हणले कोका तशी वेदांतल वाक्य पुरय उदाहरण दिवन हांव करचें समजी म्हूण म्हणलेलें तांणी एक समर्थन करतो रस्ताची पक्कनी तांगेल ती विंगडा कसले तोंदरे जेवचे पुरो अन्यकळान वैरे तूं कसं की करूं वचून ताका तुगेले निमती तोंदरे जाल्ले म्हणटे तागेले प्रारब्ध तो बग्गो म्हूण म्हणचें कळ्ळें जेवो आनी कसले धर्म म्हूण आमी धर्माकाची जीव सोडल्यार ह्या प्रपंच आमी जीवन करूं वचवें म्हूण म्हणचें अधर्म मार्गांत मन आस म्हूण जाल्यार धर्म मार्गार गुंडाचें जातलें तांकां ना तशी हें राग द्वेश मोह हाजे निमती जेवचे अधर्म आस पळय ते अधर्मांतूय त्रिविधस्तस्य वर्तते तीन नमने अधर्मस्कय मानसिक अधर्म वाचिक अधर्म कायिक अधर्म पापकर्म कसले कोरका जाल्यार सुरवेक मन आलोचना करता पळय ते मानसीक अधर्म जाता मागीर ताणें अवशेश करचें म्हूण लेखला धर्म की म्हाका तें प्रेगत ना म्हणून विंगडाला तें सांगचेच पळय तें वाचीक अधर्म जाल्ले तीन जावन ताणें लेखील तसलें कार्य करचें तें कायिक अधर्म म्हूण जाल्ले तशी अनेक कसं म्हळ्यार कोण अधर्म करता की कामक्रोधादी भूइश्ट जावन आसता की म्हळ्यार कामक्रोधादी गूण चड आसता की तागेले अंगांतू शम दमादी म्हूण म्हणलेले शम आनी दम मानसीक शांतता आनी दम म्हळ्यार इंद्रिय निग्रहत्व नाच ना म्हूण येता तशी पापात्म केन्नाय आनी पापात्म जन मनांत पाप करतले अधर्म करतले जन तांणी धर्मिश्टा सोदून वचनाची अधर्मी जनाला ओटू मेळटाची ते म्हळ्यार तूं केलेलें समरे म्हूण तांणी समर्थन करतात न्हय आनी एक पंथ पापकर्मी करतना हांव पाप केल्ला वयची म्हूण ताणें सांगली म्हूण लिखया ते पश्चाताप म्हणून घेना महादुख्ख अनुभविसूचें अनुभविसूं का ताणें
नाक जलेल काम केल्ले म्हूण जाल्यार परलोकांत ताका सुख ना, अन्य जन्मांत मनुष्य जावन तो जन्मा येता की ना की कोणाक गोतो. आतां कौशिक ब्राह्मण धर्मव्यादाले निमगिता तरी मनशान धर्मिष्ठ जावका म्हूण जाल्यार कस कसो तागेलो स्वभाव आसूं का म्हूण तेदना यो धर्मव्याद सांगता. कोण रागादी दोश सोडतकी म्हळ्यार राग द्वेश असल दोश कोणाले ना की आनी सुख खंयचे दुःख खंयचे म्हणून स्पश्ट जावन श्रुती प्रामाण्यारी म्हळ्यार वेद पुरे सांगता खंयचे केल्यार सुख खंयचे केल्यार दुःख हें आलोचन करून काम करतकी साधू सत्पुरुषांगेल सेव करतकी तांणी कसल बोधन करताची ते कार्यरूपा हाडूक सतत प्रयत्न करतकी म्हळ्यार तांणी ताका बोधन करतात न्हू अशी चल तशी चल म्हूण ते चलची कशी म्हूण म्हळ्यार केन्नाय आलोचन करून तो कार्यरूपा हाडतकी तसले मनुष्य तागेले तागेले मन मात्र काम क्रोध सकड येना अशी धर्मकार्यांतूच आसता. तशी आतां कौशिक ब्राह्मण सांगता की बाई तूं धर्म म्हळ्यार कसले म्हूण म्हाका स्पश्ट जावन सांगलें, तूं पुरे म्हाका विशय सांगले आनी कसले हांव शिकू का म्हणल विशय आसल्यार तूं जेवका म्हणलेले विशय आसल्यार ते मागीर सांग म्हूण म्हणटना तो सांगता तूं कौशिकू तूं ब्राह्मण हे कौशिका तूं व्हड ब्राह्मणोत्तम म्हूण म्हणटा तुका. ब्राह्मण म्हळ्यार महाभाग्यवंत तांणी आनी ब्राह्मणांक केन्नाय पित्रांगेले गुरूंगेले स्थान दिवका म्हणटाची मालगडांगेले स्थान दिवका सुरवेक ब्राह्मणांक सत्कार करका म्हूण. तशें ज्ञानी जल्लो मनीस प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांक शिचांक करचें म्हणून आलोचन करका ताण. ब्राह्मणांक कसल प्रितीचे ते विशयी तुका सांगता म्हूण कसले म्हूण म्हळ्यार इदं विश्वं जगत्सर्वं अजय्यं चापि सर्वश महाभूतात्मकं ब्रह्म नाशः परतरं नातः परतरं भवेत्. महाभूतात्मक म्हळ्यार भरती जीव सचंतू नमे कितले व्हड जगत्यो म्हूण म्हळ्यार हें जगत्यो साक्षात परब्रह्माची म्हूण येत जगत्याची परब्रह्माची जगत्य म्हूण येत म्हळ्यार जगत्यांतू परब्रह्मस परब्रह्माले आंगांतू जगत्य आसा तशी न्हू तशी तो सांगता रस हें सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लें ब्रह्मांडांत आकाश वायू अग्नी उदक भुंय हाका पंचभूत महाभूत म्हणचे परब्रह्म हे पंच महाभूतय परब्रह्माला अंगांतूच आसा. तशी शब्द स्पर्श रूप रस गंध आनी पंच ज्ञानेंद्रिय या पुरे म्हळ्यार हाजी गुण एक गुण अन्यकांत वता कळ्ळें. शब्द स्पर्श रूप रस गंध हे पुरे एका गुण एकांतू अनुक्रम जावन आसता म्हूण येता म्हणून आनी हाका पंचभूत म्हणले पंचभूत पंच ज्ञानेंद्रिय पंच तन्मात्र सांगले न्हय. आतां ताका पंचभूता नंतर संचे कस ताका चेतना जेवो मन म्हणटाचे सत्ताची बुद्धी पशी नंतर अहंकारा ಒಟ್ಟು पंच इंद्रिय आत्म सत्व रज तम म्हणलेले तिनी गुण ಒಟ್ಟು सत्र गुण हाका अव्यक्त प्रकृती म्हूण म्हणटाचे म्हळ्यार शब्द स्पर्श रस गंध रूप हे पांच संचे मन जेवो चेतना कळ्ळें सत्ताची बुद्धी नंतर अहंकार नंतर हांगा 8 जाले न्हू आठ नंतर पंचेंद्रिय 13 जाले मागीर एक आत्मा 14 जाले सत्वरजसु तमसु तिनी गुण सत्र गुण असल्यार एक शरीर जेवच्या इतले पुरे जेवका कळ्ळें. तशी हे अव्यक्त विशय कसं अस हें परिपूर्ण जावन आमी ताजी ज्ञान घेवचें ताका आत्मतत्वज्ञान म्हूण म्हणटाचें. तेदना धर्मव्यादाक तो कौशिक निमगितके पंचभूताक एक सहज गुण प्रत्येक पांच भूतांकय पंचभूत म्हणटा पळय ताका पुराय हाका एक सहज गुण आसा म्हळ्यार कॉमन गुण म्हणटाचे. मागीर ते पंचभूता प्रत्येक गुण आसा म्हूण तूं सांगलें न्हय ते कसल म्हूण सांगता बाय म्हूण तेदना तो सांगता काय पळय भूमी आप ज्योती वायू आकाश हे पंचभूत म्हणटाचे ताजी नैज गुण म्हळेले कसा तर भुंयक रस रुची आनी भुंयक मातीचे गुण कळ्ळें उदकाक रस
अग्निक तेज, वायूक वारे, आकाशाक ताजे एक म्हळेल गुण. हे नैजे गुण म्हणटाचे. ताजे वटो भुंयक भुंय, उदा, अग्नी, वायू, आकाश हाजे गुणय घेवन आसता. उद्दाक अग्नी, वायू, आकाश ते घेवन आसता. तेजस्सू म्हळ्यार अग्नी, ताजे गुण वायू, आकाश ते घेवन आसता. मागीर वायू द्विगुणात्मक म्हळ्यार ताजे गुण आनी आकाशा गुण. आकाश मात्र एक गुणात्मक जावन आसता, ताजे मात्र म्हण. आतां शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 गुण भुंयतोच. भुंय तशें जावन चड गुण सुचे म्हणचे इत्या म्हळ्यार ते 5 गुणात्मक जावन आसता. मागीर शब्द, स्पर्श, रूप, रस हे 4 गुण उदकाक आसता. उदक दोनीत न्हय तशी ताका आसता. मागीर तेजसाक अग्नीक शब्द, स्पर्श, रूप ते आसता. भुंयक 5 गुण, उदका 4 गुण, अग्नी 3 गुण, वायूक 2 गुण, आकाशा 1 गुण, ओट 15 गुण म्हूण. हे 15 गुण पंचभूतांतो समान जावन आसता. हे कॉमन गुण म्हूण म्हणटाचे. तशी देह आमगेले म्हळ्यार शरीर पंचभूतात्मक. आतां खंयचेय एक भूताक घात जाल्ले, जेव अव्यवस्थीत जाल्ले म्हळ्यार थंयक मरण जाल्लें म्हणटाचें आमी. आनी तेदन ते आनीक शरिराक वता. जीव ह्या शरीर सोडता आनीक शरिराक वता म्हूण. अशी पंचभूताचे ಸ್ವಲ್ಪ विशय पळय तो सांगता. मागीर तो सांगतरस परमात्मा म्हळ्यार कसले म्हूण. ताका आदी अंत्य ना. तो सर्व जिवांतूय उपस्थित जावन आसता. तो मात्र स्वयं जातो. ताका जाय जाल्यार तेन्ना अवतार घेवन येता. म्हणून गेल्यार ताका तसले खंयचे आकार आस, ताका जाय आशिल्ले आकार घेवन येता. ताका निराकार म्हणूय म्हूण येता. म्हळ्यार तो खंयचे भितरी आसता पळय ताजे आकारार आसता म्हूण लेखल्यार तो निराकार जालो. साकार म्हळ्यार तागेले म्हळेले एक अवतार घेवन तो येता पळय तेन्ना साकार रुपार आमी तागेले आराधना करताची. जाल्यार तो सांगता आसा तपोमूलमिदं सर्वं यन्मामि प्राणपृच्छसि इंद्रियाणैव संयम्य तपो भवति नान्यता. आत्मदर्शन स्वरूपज्ञान म्हणजे जेव्हा ताजे नंतर मेळचे अपरोक्ष ज्ञान म्हणजे हाका मुख्य कारण कसलें म्हळ्यार ध्यान, तपस्सू, इंद्रिया संयमन सुरवेक जावका. कोणाक इंद्रिय कंट्रोल करून बसत जाता ताका मात्र ध्यान करूं जाता. कळ्ळें पळय. पूजा करूं येता, व्रत करूं येता, कसकी नियम घालून घेवं येता, होम हवन यज्ञ सकड करूं येता. जाल्यार ध्यान कार्य आसा पळय ते भारी कश्ट. कोण दोळ चून बसता ध्यान करूं का म्हणून जाल्यार मन देवाल वयर आसना. खंय 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 स्वेच्छेर विहार करत आसता. इंद्रियाचे संयम करचे म्हळ्यार हात पांय नाक दोळे पुरे बांदून बसयता आमी. जाल्यार मनाचे संयम करना नातले रे जत्तवय नानवय. तशें ध्यान करता जाल्यार ना सुरवे मन हातोटेर दवरून घेवका. हाका 1-2 वर्षांत न्हय कितलेकी वर्षाचे अभ्यास जावका. केलो पण जनांक जीवन पर्यंत ध्यान केल्ले रे मन संयमन करून परमात्मा कडेन केवल थोडे निमिष दवरच्याकय जायना. केलो जनाक गंटगटल्यान ध्याना बसच्याकय जाता. कोणाक ध्यान करूं जाता तांकां आत्मसाक्षात्कार मेळटा, आत्मदर्शन मेळटा म्हूण म्हणटाची. तेंची सुरवेक आत्मसाक्षात्कार करून घेवका. मेगेल स्वरूप कसलें, हांव कोण निचावन, हांव म्हळ्यार कोण, हांव म्हळ्यार आमगेले देह न्ही, हांव म्हळ्यार कोण भितर सोदतो जीव कोण, ताजें स्वरूप कसलें हें अर्थ करून घेवचें आत्मज्ञान म्हणचें. तें आयलें म्हूण जाल्यार परमात्मा ज्ञान तंताने येता. ताकाच ब्रह्मविद्या म्हणचें म्हूण. तशें जाल्यार तूं कळ्ळें कौशिका. इंद्रियांक संयम आसल्यार मनोनिग्रह आसल्यार मात्र ध्यान करूं जाता. कोणा मनोनिग्रह ना तांकां कसलें तपन साध्य ना. तशी स्वर्ग आनी नरका वचचें म्हणटा पळय, सुख दुख्ख आदी द्वंद्व हांग भोगचे, स्वर्ग मरणा नंतर स्वर्ग नरका वचचें. हाका पुरो एक कारण कसलें म्हळ्यार इंद्रियाची, पंच इंद्रियाची. इंद्रिय कोण स्वेच्छाचार प्रवृत्त करता म्हळ्यार इंद्रिय स्वेच्छाचारार कोणाल आसता तांकां नरक प्राप्ती जाता. कोणाल इंद्रिय निग्रह आसता तांकां स्वर्ग प्राप्ती जाता म्हूण सांगून सांगता हक्काची
योग म्हण म्हणचे इंद्रिय जे याकची योग म्हण म्हणचे म्हण सांगतास मागिरी तो एक विषय सांग पडल्यार तह शरीरम पुरुषस्य दृष्टम आत्मा नियंते नियंते इंद्रिय नियंत इंद्रियाणि आहुः अश्वान् तैः अप्रमत्तः कुशली सदश्वैः दान्तैः सुखं याति रथीव धीरः पळे कौशिका ब्राह्मण एक मनशाल शरीर ताका रथ म्हूण लेखल्या रे त्या शरिरांत एक जीवस तो रथीक जाता कळ्ळें शरिरांत देवस परमात्मो तो शरिराक सारथी जाता मन समित पंचेंद्रिय हें त्या शरीर रथाक स घोडे म्हूण येता कळ्ळें कोणाल सारथी तो कशी चलका म्हणून म्हळ्यार परमात्माला प्रेरण पुराय आमी कशी चलताची हें आमगेलें पूर्वकर्म आधारीत जावन ते जिवाक ते शरिरांत परमात्मा प्रेरण दीत आसता हें कोणाल शरिराक परमात्मो तूं ह्या जन्मांत आत्म इंद्रिय वश करून घेवन आत्मतत्वज्ञान पावका म्हूण लेखतकी तो मात्र पावता तशें जावन शरीर रथ सारथीन चलयसुचें म्हळ्यार परमात्मान चलयसुचें तो रथीक सारथीन रथ खंय व्हरता पळय थंय तो वतर आसता तशी मात्र न्ही पळय ते स इंद्रिय 5 इंद्रिय मन दुष्ट गोडे ते सांगेल तशें आयकना तिले कोण रथार बैसून ते स गोड्याकय हतोटी हाडतकी तो मात्र धीर म्हणून घेता तो मात्र आत्मतत्वज्ञान पावता तशी इंद्रियाणां विचरतां यन्मनोनु विधीयते तदस्य हरते बुद्धिं वायु नावं वायु इवांभसी भगवद्गीतेंत परमात्मान सांगला नमी इंद्रियांतो विचरतां यन्मनोनु विधीयते मन 5 इंद्रिया पशी श्रेष्ठ इंद्रियाचे स्वभाव कसले चंचल जावन आसचे ते इंद्रिय तक जाय आशिल्ली इंद्रिय अर्थात इकडे वतर आसता कळ्ळें विचरतां वतर आसता ते इंद्रिय दोळो ताका जाय आशिल्लें पळोवचें वता कान ताका जाय आशिल्लें आयकुचे कडेन आसक्ती आसता तोंड कसलो उरलो का जीभ खावचे विशयांत आनी उरलोचे विशयांत जागृत जावन आसता तशी प्रतिक्षणांतूय तें मन इंद्रियाक मनांतू हे परे मथन जेवचें कळ्ळें जाल्यार कोण मन निग्रह करता आनी इंद्रियाक अधीन जायन जावच्या ना मनान तसल जन्मांतर तांणी आत्मतत्वज्ञान पावताच कोणाल मन इंद्रियाचे कंट्रोल आसता पळय तांकां कसले चांग जायना म्हूण सांगता तशी आतां त्या जाल्या नंतर त्रिगुणाचें स्वरूप आनी त्रिगुणाचे निमती कसल सकट जाता तेवूय म्हाका सांगता म्हूण कौशिक ब्राह्मण सांगता आतां सत्वरज तमो गुणाचे विशयो ते ब्राह्मणाक धर्मव्यादू सांगता पळय कळ्ळें इत्याक म्हूण म्हळ्यार कोणूय एकलो आयकतलोच म्हूण जाल्यार सांगतले भारी खूश जाता कळ्ळें शिवाय कोणकी एक चांग विशय सांगतर वता म्हूण म्हळ्यार येद्रा बशिल्ल्यान न्हीद काडतर आसल्यार सांगतल्याकय कसाल्याक बाक सांगचें न्हिदोवच्याक म्हणून जाता तेंची आयकतल्यान अपाच विंगड प्रश्न घाल्ले म्हूण जाल्यार सांगतले भारी खूश जाता सांग्या म्हूण सांगून तशें हो सांगतरच की तूं कसो प्रश्नी निमगेल्यार हांव उत्तर सांगता इत्याक म्हळ्यार म्हगेल्या की विद्य घेवच्या आयलो एकलो सत्पात्र म्हूण म्हणलेले विशय म्हाका संतोश जातरस तशें हांव सत्वरज तमोगुणा विशयी तुका हांव सांगता आयक म्हूण म्हणटरस पळय 3 गुण सात्विक राजसिक तामसिक तांतू तामस गुण भजी वायट मोहात्मकं तमः तेषां रज एषां प्रवर्तकं प्रकाशः बहुलत्वाच्च सत्वं ज्याय इहोच्यते हे 3 गुणांत तमोगुण म्हळेले मोहात्मकते खंयची वायट काम करचें तशी करयता रजो गुण तेवूय तशीची मोहात्मक कार्यांतू प्रवर्तक जावन आसता सत्वगुण मात्र बरले 2 गुणां पशी श्रेष्ठ म्हूण सांगून सांगताचे अन्य कसं न्ही म्हूण म्हळ्यार कोण मस्त अज्ञानी सदा सर्व काळ निद्येंतू आसता म्हळ्यार न्हीद काडया म्हूण दिसता अन्यकळ कोण प्रमत्त म्हळ्यार उन्माद स्थिती म्हणटाची बुद्धी समनातिलो तांकां इंद्रिय हतोटी दवरूं जायना कळ्ळें ते आनी केलो जनसाची इंद्रियाचें चापल्य म्हळ्यार इंद्रिया हे जेवका ते जेवका म्हूण दिसता
ते चपलता ते परिपूर्ण करची खातीर करूनच जेशिल्लं कार्य अधर्म पुरे करता. कोण सोमारी आलसी म्हणटा पळय, कोण सदां कोपिश्टू, कोण सदां वायट आलोचना करता, हांनी पुरे तमोगुणाचे म्हूण सांगून लेखुका. मागीर प्रवृत्तवाक्यो मंत्री च यो नराग्र्यो अनसूयकः विदित समानो विप्रर्षे स्तब्धो मानिस राजस. पळय तामसी जन कळणवे तांकां निद्रा तंद्रा आलस्य ते पुरे आसता. तांगेले इंद्रिय चापल्य परिपूर्ण करचे नाका जाल्यार अधर्म करताची, अकार्य करताची, सदा सर्वदा निद्यंत असच्यो, सदा सर्वदा आळसाय असच्यो, सर्वदा कोप करतलो, सदा वायट वायट आलोचन करतलो, हाका तमोगुणी म्हणचे. आतां तुका रजोगुणी विशय सांगता पळय. पुराय जनाले उलयतो, समालोचन करून कार्य करता, ताका एक आशी मात्र रजोगुण आशेक पुरक न्हय. हांव पुरजनाल पशी श्रेश्ठ जेवका, विद्येंत जेवो, संपत्तान जेवो, बुद्दींत जेवो, खंयच्यानय म्हाका मिक्स आयतलो कोणें यश्चनज म्हण म्हणलें एक आशी जाल्यार तामसी गुणां तांगेले म्हणके हाका असूय ना. खंयचे कश्टकारी जाल्यार हांव साधन करता म्हण म्हणलें एक स्वभाव ताका. आनी कोणाकय बक्षना, अभिमान विपरीत अभिमान म्हण येता तें रजोगुण म्हणटाचे. तेजस्वी जालोलो ज्ञानी मनीशू, मनोनिग्रहशिलो आनी इंद्रियार्था खातीर जीवन करनातिलो, असूय म्हळ्यार तागेल्या नांची ना आशिल्लो. तशीची खंयची संदर्भांतूय ताका कोप येना. जितेंद्रियत्व ताका आसता, भारी बुद्दंत, क्षमाशील वा सत्वगुणाचो म्हण लेखोका. तशी रजोतमो सात्विक गुणा विशयी तुका सांगलें. अन्य कसं न्ही म्हण म्हळ्यार सत्वगुण प्रधान आशिल्लो. प्रापंचिक व्यवहार ताका नाका, ताका प्रापंचिक व्यवहारांत येवचे म्हण म्हळ्यार संकट जाता. तेची रजोगुण प्रधान जावन आशिल्लो तो प्रपंचिकांतू आसता. ताका सात्विक गुणाच्याक ताका तो विरागी म्हणून घेता. म्हळ्यार ताका राग ना, विराग, राग सोडलेलो, कसली आशी गिशी ना ताका, तो विरागी जाता. मागीर तशी जत जताची मान अपमाना भितर ताका कसले व्यत्यास मेळना, दुरभिमान ताका नांची ना. शांती ही आर्जवह, बारी सिंपल आसता तो. तशी अन्य कसं म्हण म्हळ्यार ताका खंयचे विशयांत कसले संशय ना, संदेह ना, शीत उष्ण सुख दुःख मान अपमान हे द्वंद्व नांची ना ताका, ते निर्द्वंद्व जावन आसता. तशी अन्यक विशय सांगतो. शूद्र योनव ही जातस्य सद्गुणानो पतिष्ठतः वैश्यत्वं लभते ब्रह्मन् क्षत्रियत्वं तथैव च. याकलो शूद्र योनींतू जन्म यमनश्च पुरो. शूद्राले स्वभाव गुण साधारण तामस म्हणटाचे. जाल्यार सद्गुणाचे अनुष्ठान केल्ले म्हण जाल्यार तो शूद्र जन्मांतरांत वैश्य जावच्या पुरो, क्षत्रिय जावच्या पुरो, कळ्ळें. तशी तोच शूद्र आनीकी चांग चांग गुण कल्टिवेट करतर जमकल्यार जन्मांतरांत ब्राह्मण जावन येवच्या पुरो म्हण. आतां तूं सांगली न्हय सत्वरजतम गुण, हें तुका सांगली न्हय आनी तुका कसं लायकुका म्हण. आतां हांगा जन्मांतराचे विशय येयले न्हय, शूद्र ब्राह्मण जावन आसता ते विशयान ಸ್ವಲ್ಪ संदेह आसना, ते तो विवर्सिता. खंयचो मनीस जावो तागेले विहित वर्ण कर्माचे ताणें आचरण करका, कामक्रोधादी सोडका आनी सद्गुण आसुका, तेदन ताका तागेले कर्माचे फलाचे अनुसार जावन सद्वंशांत जन्म प्राप्त जाता. शिवाय कळ्ळें, शूद्र जन्मांत आसून ज्ञानी आसतलो मस्त जनसाची तो ब्राह्मण म्हणून घेना. इत्याक आतां धर्मवेदाली काणी आमी पळयतात न्हय. कौशिक ब्राह्मण ताका सांगता न्हय, तूं धर्मिश्टू, तूं ही वृत्ती करूं नज म्हण. तेदन सांगता पळय मेकेले विहित कर्म हांव करतरस. वर्ण म्हण म्हळ्यार कर्मफलानुसार प्राप्त जावचे. ताका एक वर्ण ताका जन्मा मेळवे, मागीर त्या जन्मांत तेंचे वर्णात तो म्हणटना तागेले वर्णाचे कर्म केल्यारय तो मुखारसून वृद्धी येता म्हूण सांगून. जाल्यार कर्म करतना कसले आशेपेक्षा सुनू चापल्यान सगळं करूनच निष्काम जावन कोरका. तशें जाल्यार हीन जाती जन्म आयले रे अन्य जन्मांत चांग जाती मेळटा. आमी हीन जातींत जन्म आयल्यांची ती खातीर म्हूण आलोचना करून चांग चांग कर्म कोरका, तेदना उत्तम वर्णांत जन्म प्राप्ती जाता म्हूण सांगून. तशी आतां तेंची जन्मांत चांग काम केल्यार तो ब्राह्मण जातशील म्हळ्यार धर्मव्याद ब्राह्मण जातशील न्हय, तशी जायनी पळय. तशें जाल्यार ताजे अर्थ कसो म्हळ्यार जन्मांतरांत उत्तम जन्म मेळटा म्हूण सांगून
लेखोका. तशी अन्य कसं नाही म्हण म्हळ्यार क्षत्रियान पळोवन घेवका कितें वर्णाश्रम सुव्यवस्थित जावन आसता म्हूण कोणेय तांगेल बी इथं वर्ण कर्म करना नातला रे ताण जागृत करचे के बिश्टाचे काही ताणे समक चल तुगेल धर्म यो म्हूण कोण चार आश्रम धर्म पालन करनाची तांकांय तो जागृत करून शिक्षा दिता शिलके तशें चावन एक चांग राय आसला रे सर्व प्रजा वर्ग तांगेले वर्णाश्रम धर्मूची पालन करता आशिल्ले पुडली राज्य भारतशी आजी वर्णाश्रम स्वे खंय कसले ना पुरे तांकां जाय जल तशी तांतांनी चलता कलियुग घोर कलियुग म्हणटाच मनशाल मनान तूं अन्य जन्म आमकां ना म्हणलो विशयू ना नास्तिक जातात तांणी आमकां पुडली अन्य जन्मू ना म्हूण सांगून तशी धर्मव्यादाल प्रकरण वाजूक जाता कित्याक म्हळ्यार ताणें सांगूच न्हू कर्मफल आमगेल मागशी आमगेल साबट असी कशी सावळी म्हणटा पळय मनशाला शरिरा वटू ताजी सावळी वता पळय तशी आमी केल्लेले चांग कर्म कुकर्म पुरे आमगेल मागशी सावळीशी तर आसता तशें चावन जन्म जन्मांतरांतू आसता खंय तें तशें चावन जल तितले स्वधर्मोक्त कर्म ते बाई निश्काम जावन करूंक पळोवका म्हूण सांगून हांगा धर्मव्यादान सांगिल्लें एक इतले हे सत्वराजा तमोगुणाचे एक विशय म्हूण येता उदरेतद आत्मानं न आत्मानं अवसदयेत आमगेल उद्धार करता जाल्यार आमी करका आमी करून घेवका आमगेले आत्मा उद्धार आमी करून घेवका कळ्ळें विंगड जनान करका म्हळ्यार जायना म्हूण सांगून सांगतात तशी आतां मुखार कसल सांगका म्हणटना तो निमगेत कौशिक ब्राह्मण प्राणवायूचे विशय सांग म्हळ्यार एक शरिरांत त्वक असं अस्थि मज्जे असल पळय सप्तधातू म्हणटा पळय ताजे निमते शरीर जाता तशें रे शरीर पोशण करूं का न्हय ते ताका शरिराभिमान आसता वय आनी एक कसं म्हळ्यार प्राणवायू म्हळ्यार कसलें म्हळ्यार आतां अनाटमी म्हूण लेखूं येता आमी शारिरीक शास्त्र म्हणटा पळय आमगेले शरीर कशें आसता शरिरांत कसो सकड शक्ती आसता हे परी निमगेल्या वरी जल्लेताण कळ्ळें शरिरांत अग्नी वायू आसताची आसता न्हय तशी पंचवायूय आस कृष्ण सांगना न्हय अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समयुक्त पचाम्यन्नं चतुर्विधं प्राण अपान समायुक्त म्हळ्यार प्राण अपान व्यान उदान समान हे पंचवायू आसता तितली मात्र न्हय आनी पांच वायू आसता क्रक देवदत्त धनंजय कूर्म म्हणनी नाग हे आनी उपप्राणवायू म्हणटा उपवायू म्हणटा चाका जाल्यार आमी पुरय सामान्य कसो लेखताची म्हूण आमगेल्या आंगांत पंचप्राणस म्हणून अहम वैश्वानरो भूत्वा सांगतना कळचें ना नातलें आमगेल मनांत एकूच प्राणवायू तोच एक भितर घेता ताका उच्वास म्हणचे भायर सोडटा ताका निश्वास म्हणचे म्हूण आनी उच्वास निश्वास रबले म्हूण जाल्यार प्राण रबले म्हणटाचे प्राण गेल्लो म्हणटाचे उच्वास निश्वासाक आनी प्राणवायूक भारी निकट संबंध आसा जाल्यार पळय उच्वास निश्वासूची प्राणवायू म्हणचे न्हय इतका म्हळ्यार योगी जाल्लेले जन कुंभक रिती म्हळ्यार उच्वासय ज्ञानाची निश्वासय सोणाची तशी कुंभक रितीची एक पंत उसरो आंगांत बरोवन घेतले कुडले तेंच रिती कितले की काळतय ताका समाधी स्थिती म्हणटाचे ध्यानयोग करताले जनाक गोतचे तशी त्यांनी 2-3 दिसू आमी शमीक ऋषीले काणी भागवता पळयताची तो समाधी स्थितीक तो पळयतना उच्वास घेता निश्वास घेता म्हणून कळना तशी स्तब्ध जावन बैसून आसता तो म्हणटना ताका तसले प्राणवायू नाशिल्लो म्हणचे प्राणवायू ना नातलो तो तागेलें शरीर घेवन लासूं वतात न्हय तरी तागेल्या आंगांत प्राणवायू आसा तरी उच्वास आनी निश्वास म्हळ्यार प्राणवायू न्हय प्राणवायू म्हळ्यार अपान व्यान प्राण उदान समान हे आमगेल्या आंगांत शक्ती रूप जावन आसताची कळ्ळें आतां शारिरीक शास्त्र म्हळ्यार कसो न्हय म्हळ्यार डॉक्टर्स पळय अनाटमी म्हूण शिकयताचे तशें न्हय शारिरीक शास्त्र म्हळ्यार आमगेले देहांत अग्नेस पंच प्राण आसाची षट चक्र आसताची तेजे स्थान कसो न्हय त्या षटचक्रा मुखांतर प्राणवायू भायर व्हरका जाल्यार
नाडी खंयची खंयची म्हूण कळका इडा पिंगळा सुषुम्ना नाडीचे परिचय सुका हें पुरय हाका पुरय शारिरीक शास्त्र म्हणजे योग्य गूर एक आमकां मेळका तो ह्या जन्मा मेळटा की अनेक जन्मा मेळटा की आमकां गोतना खंयच्या जन्मान तो देवान आमकां एक योग्य गूर मेळ्ळो आमगेले शरिरा विशयी आमगेले आत्मा विशयी पुरे आमकां कळका म्हणून निर्धार केला पळय तेंचे जन्मांत पुरय जेवचे तशी तो सांगतरस व्याधो मूर्धानाम आश्रितो वह्नी शरीरं परिपालयन पळय सहस्रार चक्रांतो अग्निस्तकय ते सगळे शरीर रक्षण करता प्राणू सहस्रार चक्रांतूय आसता अग्नींतूय आसता तशें जावन प्राणवायू सहस्रार चक्रांतूय अग्नींतूय आशिल्ली देखून देह चलन जाता म्हणून तशी प्राणवायूची आतां प्राण म्हणटात ना वायू अग्नी आकाश जल हे पंचभूतांत वायू सर्वश्रेष्ठ जावन आशिल्लो म्हूण म्हणटाचे तशी हे प्राणवायूक उपासन करका जाता म्हूण तशी हे देह इंद्रिय सकडी प्राणवायूनचे रक्षण करचें म्हणून म्हणटाचे मागीर तो सादारण त्या कुंडलिनी चक्राचे विशय पुरय तो सांगतर वत्तरस ಗೊತ್ತಶಿಲ್ ಜನ ಅರ್ಥ ಜತ್ತ ಬರಲಿಲ್ಲ ಜನ ಪಕ್ಕನಿ ಮನ ಮಚನ ಜವೋ तशी ये कशी गुद मार्गांतू जेवो अपान आशिल्लो अपान वायनी म्हणटा पळय ते तोच वाय थंय विंगडू हांगा विंगडू अपान वाय म्हळ्यार विंगडू तशी न्ही पळय प्राण वायू देहा मध्ये येत आसता तो तोग्गू वत वता पृष्ठभाग मागीर बस्ती म्हळ्यार मुत्राशय किडनी म्हणटा पळय गुद जठराग्नी थंय पुरय आसतना ताका अपान थंय तोग्गू वत वता ताका अपान वायू म्हणटाचे कळ्ळें ते प्राण आमी कसले काम करता पळय ताका एक प्रयत्न म्हूण आसता न्हू तेदनाय ते प्राणवायू जावका ते कर्मांतूय कर्म करचे सामर्थ्यांतूय आसतना ताका उदान वायू म्हणून म्हणटाचे ते वायू मनशाल सगळे देहांत संदींत नर नाडींत भोंवता पळय तेदन ताका व्यान वायू म्हणून म्हणटाचे मागीर जठराग्नी ते चर्मांतनी वतना ताका वैश्वानर ते जठराग्नीक वैश्वानर अग्नी म्हणून म्हणटाचे शरीरांतू कार्य जतर आसता न्हय उच्छ्वास निश्वास इत्यादी कसले जेवो हे जतना प्राण आनी अपान वायू समान आनी उदान मोठो मेळटकय कळ्ळें तशी प्राण अपान समान उदान हे पुरे नाभी भितर संघर्षण जाता म्हणून थंय अग्नी उत्पन्न जाता आनी ते अग्नी आमी एनर्जी म्हणटात ताका ते सगळेचे सप्तधातुमय शरीर ते अग्नी निमती जावन पुष्टी जाता म्हणून हे अग्नीक आमी एनर्जी म्हणून म्हणटाचे तशी जेवो तीची अग्नी मागीर पायुस्थान गुदस्थान पुरे प्रवेश करतना ताका अपान वायू म्हणून म्हणटाचे अशी पुरे प्राण अपान वायू विशयू तो सांगतरस ते जातरी मागीर तो एक हाजे विशय कसने एक आत्म दर्शन कशी करचें म्हण म्हणलेले विशय निमगिता ताका धर्मव्याधू कसले उतर सांगता म्हूण आमी पायच्या दिसाक पळया हांगाका आमकां कळटा धर्मव्याधू सामान्य मनीसने होड ज्ञानी म्हूण सांगून इतल्या आयकतनाचे पुरो जना कोण नासुका कौशिक ब्राह्मणान धर्मव्याधाले निमका जाल्यार तो कितलो व्हड ज्ञानी पळय तशें जावन ज्ञानाक एक वर्ण कसले अड्डी येना म्हूण म्हणलेलें आमी हांगा लेखुका जाता शबरी ओडी संतीण आशिल्ली ओडी भक्ती रामाल भक्तीची आशिल्ली ती जातीन बेड जातीची तशें जावन जाती वर्ण कसलेय परमात्माले चिंतनेक कसले अड्डी येना म्हूण सांगून आमी हांगा लेखुका जाता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।